महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे संचालित संकल्प लोकसंचालित साधन केंद्रामार्फत पोंभुर्णा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी पालकमंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते। कार्यक्रमाला महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अलका आत्राम, पोंभुर्णा नगर परिषदेच्या अध्यक्षा सुलभा पिपरे, संकल्प लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा अंजू सोयाम, व्यवस्थापक वंदना बावणे, श्वेता वणकर, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, नंदा कोटरंगे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोडे आदी उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्याने, मदतीने आणि आशीर्वादाने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या क्षेत्राचा आमदार व लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून येथील महिला व नागरिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे। खरं तर तुमचं दर्शन घेताना मलाही मनापासून आनंद होतो आहे की माविमच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्यातल्या आमच्या बहिणीला संघटित करून स्वतःचा रोजगार हा स्वतःच निर्माण करण्याच्या कार्यक्रमात या माझ्या सर्व भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले आहे। मी सर्वप्रथम माझ्या सर्व बहिणींना आश्वस्त करतो की माविमच्या माध्यमातून जेव्हा आपण स्वयंनिर्भर आत्मनिर्भर होण्याचा संकल्प घेऊन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून निर्माण कार्यामध्ये आपण स्वतःला झोकून दिलं, तेव्हा या विभागाचा आमदार म्हणून आणि लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, नव्हे वचन देतो की जेव्हाही तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा तुमच्या पाठीशी भाऊ म्हणून हे खरं आहे की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या मदतीने, मोठ्या बहिणींच्या आशीर्वादाने आणि बरोबरीच्या बहिणीच्या शुभकामनांनी आज महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मला मिळाली। मागील वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा 350वा समारोह केला। मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे पुस्तकातून वाचत होतो तेव्हा एक वाक्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीच्या संदर्भातलं मत हे वाचण्याचं सौभाग्य मला लाभलं। जेव्हा एकाने छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं की स्त्रीचा दर्जा हा तुमच्या राज्यात कसा आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या उत्तरात सांगितलं की आमच्या घरच्या मंदिरामध्ये देवासोबत स्त्रीचा आम्ही तिचा मान सन्मान करतो, तिला देवा स्वरूप दर्जा आहे।